कोल्हापूर जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे। काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत राजूबाबा आवळे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी दाट शक्यता आहे। त्यामुळे ठाकरे गट शिवसेना कार्यरत असल्याचं सांगणाऱ्या माजी आमदार सुजित मिंचेकर यांची गोची झाली आहे। दुसरीकडे जनसुराज्यकडून अशोकराव माने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, पण सुजित मिंचेकर सध्या सावध भूमिकेत आहेत। या मतदारसंघात माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आबाडे, खासदार धैर्यशील माने, राजू शेट्टी, विनय कोरे यांचे प्रबळ गट आहेत। त्यामुळे त्यांची ही भूमिका निर्णायक असते। अशा परिस्थितीत हातकणंगलेचा आमदार कोण असणार याबाबत प्रचंड उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। सध्या काँग्रेसचे राजूबाबा आवळे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। हातकणंगले मतदारसंघात इच्छुकांची भाऊ गर्दी आहे। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव माने यांची उमेदवारी जनसुराज्य पक्षानं जाहीर केली आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। त्याशिवाय माजी आमदार सुजित मिंचेकर, भास्कर शेटे, अविनाश बनगे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। सन 2019च्या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात काँग्रेसचे राजूबाबा आवळे यांना 73,720 मतं मिळाली। शिवसेनेच्या सुजित मिंचेकर यांना 66,950, अशोकराव माने यांना 44,562, किरण कांबळे यांना 19,736, SP कांबळे यांना 11,273, राजीव आवळे यांना 6,711 मतं मिळाली होती। 2019ला हातकणंगलेची निवडणूक सप्तरंगी झाली होती। सध्या या मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1,72,139 तर महिला मतदारांची संख्या 1,66,475 इतकी आहे। पण अजूनही या मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार हे पूर्ण स्पष्ट झालेलं नाही। राजूबाबा आवळे काँग्रेसकडून उभारले तर सुजित मिंचेकर यांना ठाकरे गट शिवसेनेची साथ सोडावी लागेल। जर मिंचेकरांनी शिंदे गटात जाऊन धनुष्यबाण हाती घेतलं तर महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्याच्या अशोकराव माने यांची उमेदवारी कायम राहणार का याबद्दल शंका आहे। शिवाय 2019 प्रमाणे अन्य उमेदवार कुणाची किती मतं खातात हा सुद्धा मोठा विषय आहे। त्यामुळे सगळेच उमेदवार सावध पावलं टाकतायत। हातकणंगले मतदारसंघात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि इचलकरंजीचे आमदार प्रकाश आबाडे यांची सुद्धा चांगलीच ताकद आहे। त्यामुळे त्यांची भूमिका सुद्धा निर्णायक आहे। माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, पण ते कोणती भूमिका घेणार याबद्दल चांगलीच उत्सुकता आहे। दुसरीकडे महायुतीमध्ये हा मतदारसंघ जनसुराज्याला गेल्यास आणि जनसुराज्याच्या पाठीमागे शिंदेंची शिवसेना आणि भाजपची शक्ती उभी राहिल्यास या मतदारसंघात परिवर्तन होण्यासाठी संधी आहे। इथं खासदार धैर्यशील माने यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे। विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांनी KDCCच्या माध्यमातून अनेकांना मदत केली आहे। मतदारसंघात अनेक विकास कामं केल्याचा त्यांचा दावा आहे। तर सुजित मिंचेकर, अशोकराव माने, भास्कर शेटे आणि वैभव कांबळे यांनीही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगला संपर्क ठेवलाय। पण या मतदारसंघात कोण कोणत्या पक्षाकडून उभारणार, त्याला अन्य घटक पक्ष किती साथ देणार यावर राजकीय गणितं अवलंबून आहेत। त्यातून काँग्रेसला यश मिळणार की महायुती हातकणंगलेत परिवर्तन घडवणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह बाळासाहेब कोळेकर।